विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण नफा तोटा या घटकावरील पुढच्या भागातील प्रश्न अभ्यासत आहोत। माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिप 8वी स्कॉलरशिप 5वी 6वी सैनिकी स्कूल गणित या विषयाची तासिका अभ्यासत आहोत। माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिप 8वी स्कॉलरशिप 8वी NMS 3री 4थी MTS BTS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो। ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 75 88 54 63 08 हा व्हॉट्सअप क्रमांक आहे, त्यावरती मेसेज करा। त्यामुळे तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या। मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन, त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं, दररोजचं लाईव्ह तासिका करत चला। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण नफा तोटा या घटकावरील उदाहरणे अभ्यासत आहोत। काय आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न, एक वस्तू 200 रुपयांना खरेदी करून 150 रुपयांना विकली तर शेकडा तोटा किती? पहा, एक वस्तू आहे, त्या वस्तूची काय दिलेली आहे? खरेदी किंमत दिलेली आहे। किती आहे खरेदी किंमत? 200 रुपये आहे। त्या वस्तूची विक्री किंमत दिली आहे 150 रुपयाला विकली तर तोटा किती झाला? शेकडा तोटा किती झाला म्हणते। तर शेकडा तोटा काढण्याच्या अगोदर आपण तोटा काढू। तोटा बरोबर ख की म्हणजे खरेदी किंमत वजा वी की म्हणजे विक्री किंमत। खरेदी किंमत 200 आहे वजा विक्री किंमत 150 आहे। मग तोटा किती झाला दादा? तर तोटा झाला 50 रुपये तोटा झाला। तोटा किती झाला? 50 रुपये तोटा झाला। आपल्याला काढा काय म्हणले? शेकडा तोटा। मग शेकडा तोटा बरोबर तोटा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत। तोटा किती आहे? 50 गुणिले 100 भागिले खरेदी किंमत किती आहे? 200 रुपये। सूत्र लक्षात असू द्या। शेकडा तोट्याचं सूत्र काय? तोटा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत। मग हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, बे 1 बे, बे 2 4, 1 उरला, बे 5 10, 25% तोटा झाला। तोटा जर म्हणलं तर 25% आणि शेकडा तोटा म्हणलं तर फक्त 25 म्हणायचं। आलं का उत्तर? काय आलं आपलं? 25% तोटा हे उत्तर आलं, किंवा शेकडा तोटा बरोबर 25 हे उत्तर येईल। आलं? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला। पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण। पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, 800 रुपयाची वस्तू 640 रुपयांना विकली तर शेकडा तोटा किती? पहा, या ठिकाणी काय दिले? 800 रुपयाची वस्तू आहे म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे दादा? 800 रुपये। त्याची विक्री किंमत किती आहे? 640 रुपये विक्री किंमत आहे। तर त्याला शेकडा तोटा किती झाला म्हणते। मग शेकडा तोटा काढण्याच्या अगोदर आपल्याला नुसता तोटा काढावा लागेल। नुसता तोटा काढायचं म्हणजे तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत। खरेदी किंमत आहे 800 वजा विक्री किंमत आहे 640, वजा बाकी करा। 0 मधून 0 गेला, 0 राहिला, 10 मधून 4 गेले, 6 राहिले, 7 मधून 6 गेले, 160 रुपये तोटा। आपल्याला काय मिळाला? हे तोटा। उत्तर आले का आपलं? नाही यायला। हे आपल्याला फक्त काय मिळालं? तोटा। मग आपल्याला शेकडा तोटा काढायचे। शेकडा तोटा बरोबर तोटा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत। तोटा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत। मग तोटा किती आहे? 160 गुणिले 100 भागिले खरेदी किंमत किती आहे? 800 आहे। खरेदी किंमत किती आहे? 800। मग हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 8 1 8, 8 2 16 0। मग
पहा, शेकडा तोटा असं जर आपल्याला लिहायचं झालं तर फक्त 20 लिहावं लागेल, आणि तोटा असं जर लिहिलं तर त्याला आपण 20% असं म्हणतो. आलं का लक्षात? शेकडा तोटा 20, तोटा 20%. दोन्हीपैकी कोणतंही एक उत्तर तुम्हाला पर्यायामध्ये असेल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, एक वस्तू 600 रुपयाला विकल्यामुळे 20% नफा होतो. जर ती वस्तू 800 रुपयाला विकली तर शेकडा नफा काढा. पहा काय म्हणतंय, एक वस्तू आहे ती 600 रुपयाला जर विकली तर 20% नफा होतो. जर ती वस्तू 800 रुपयाला विकली तर शेकडा नफा काढा त्याचा. आता आपल्याला काय करायचे, एक वस्तू आहे ती 600ला विकली तर 20% नफा होणार आहे, आणि तीच वस्तू जर 800ला विकली तर किती नफा होईल? तर अगोदर आपल्याला काय करावं लागेल, या वस्तूची खरेदी किंमत काढावी लागेल. आपल्याला या वस्तूची काय करावं लागेल, खरेदी किंमत काढावी लागेल. मग ही खरेदी किंमत काढण्यासाठी आपल्याला ही खरेदी किंमत 100 रुपये असताना त्यानं 20% नफा घेतले आणि विकले कितीला, हे विक्री किंमत किती आहे, 600 रुपये. हे सॉरी 100 रुपये खरेदी किंमत असताना 20% नफा म्हणजे त्याची विक्री किंमत होईल 120 रुपये. मग त्यानं विकले 600 रुपयाला, तर खरेदी किंमत काढा, तिरकस गुणाकार करा. 100 गुणिले 600 भागिले 120. हे शून्य कटला, हे शून्य कटला, 12 एक 12, 12 पंचे 60. म्हणजे इथं काय आले हो, खरेदी किंमत मिळाली. किती मिळाली खरेदी किंमत, 100 गुणिले 5 म्हणजे 500 रुपये खरेदी किंमत मिळाली. काय मिळाली खरेदी किंमत, 500 रुपये. मग आता त्याला काय करायचे, ती वस्तू त्यांना 800 रुपयाला विकले तर शेकडा नफा किती होईल. मग आता नफा किती झाला, नफा बरोबर हे विक्री किंमत वजा खरेदी किंमत. त्यांना 800 रुपयाला विकले, किती रुपयाची वस्तू आहे ते, 500 रुपयाची. मग नफा किती झाला, नफा बरोबर 300 रुपये. नफा किती झाला, 300 रुपये नफा झाला. मग आपल्याला नफा माहीत झालाय, खरेदी किंमत माहीत झाली आहे. मग शेकडा नफा काढा. शेकडा नफा बरोबर 100 गुणिले नफा भागिले खरेदी किंमत. मग हे 100 गुणिले नफा किती आहे, 300 भागिले खरेदी किंमत किती आहे, 500 रुपये. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 5 एक 5, 5 सक 30 शून्य. म्हणजे त्याला ती वस्तू जर 800 रुपयाला विकली तर 60% एवढा नफा होईल. किती नफा होईल, 60% एवढा नफा होईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न, एक वस्तू 2000 रुपयांना विकल्यामुळे 20% तोटा होतो. तर ती वस्तू किती रुपयांना विकली तर 30% नफा होईल. पहा, एक वस्तू 2000 रुपयाला विकली तर 20% तोटा होते. तर तीच वस्तू 30% नफ्यानं विकायचे तर किती रुपयाला विकावं लागेल. मग त्याच्या अगोदर आपल्याला खरेदी किंमत काढावं लागेल.
पहा काय करायचं, खरेदी किंमत 100 रुपये असताना 20% काय झालाय, त्याला तोटा झालाय. मग त्यानं विकले कितीला, त्याची विक्री किंमत किती असेल, 20% तोटा म्हणजे 100ला 20 म्हणजे 80 रुपये त्याची विक्री किंमत असेल. बरोबर आहे. मग 2000 रुपयाला विकले म्हणजे विक्री किंमत किती आहे, 2000. तर खरेदी किंमत काढा, तिरकस गुणाकार करा. 100 गुणिले 2000 भागिले 80. हे शून्य कटला, हे शून्य कटला. 4 दुनी 8, 4 पंचे 20, शून्य. 2 जर भागलं तर काय येते, 25. 25 गुणिले 100 म्हणजेच काय आलं, 2500 रुपये त्याची काय आली, खरेदी किंमत मिळाली आपल्याला. बरोबर आहे. 2500 रुपये खरेदी किंमत मिळाली. आता त्याला या 2500 रुपयाच्या वस्तूला 30% नफा घेऊन विकायचे. मग हे खरेदी किंमत 100 असताना नफा किती घ्यायचे त्याला, 30 रुपये. मग त्याला विकावं लागेल कितीला, 130 रुपयाला विकावं लागेल. 30% नफा म्हणजे 100ला 30 रुपये म्हणजे 100 रुपयाची वस्तू 130 रुपयाला विकावी लागेल. तर 2500 रुपयाची वस्तू किती रुपयाला विकावी लागेल, तिरकस गुणाकार करा. 2500 गुणिले 130 भागिले 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. या ठिकाणी विक्री किंमत म्हणजे काय करावं लागेल, 25 गुणिले 130. 130चा शून्य इथं ठेवला. 25 त्रिक 75ला 5 हातचे 7. 25 एक 25 आणि 7 32. 3750 रुपयाला ती वस्तू विकावी लागेल. आलं का लक्षात. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. अवघड काहीच नाही दादा, लय सोपे प्रश्न आहेत, एकदम सोपे प्रश्न आहेत एकदम. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न काय, एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किमतीच्या 8/5 पट आहे, तर शेकडा नफा किती. पहा, एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किमतीच्या 8/5 पट आहे, तर शेकडा नफा किती. काय करायचं माहिती आहे का, समजा खरेदी किंमत बरोबर x आलं, विक्री किंमत, विक्री खरेदी किमतीच्या 8/1, खरेदी किमतीच्या 8/5 पट म्हणजे विक्री किंमत काय होईल, हे 8/5 गुणिले x म्हणजेच 8x छेदामध्ये 5 ही विक्री किंमत झाली. तुम्हाला खरेदी किंमत माहिती आहे, विक्री किंमत माहिती आहे. मग नफा काढा. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत का 8x छेदामध्ये 5 वजा खरेदी किंमत 1. ह्याचा छेद काहीच नाही म्हणजे 1. मग आपण जर इथं छेद जर समान केला तर छेद समान होईल 5. हे 8x वजा तिरकस गुणाकार 5x. 8x वजा 5x छेद 5 म्हणजेच काय आलं, 3x छेदामध्ये 5. हे नफा काय मिळाला, 3x छेद 5 एवढा नफा मिळाला. आलं लक्षात. मग आता आपल्याला काय म्हणले, शेकडा नफा काढा. हे शेकडा नफा बरोबर नफा किती आहे, 3x छेद 5 गुणिले 100 भागिले खरेदी किंमत x. खरेदी किंमत भागिले खरेदी किंमत x. मग हे काय होईल हो, 3x छेद 5 गुणिले 100 छेदामध्ये x. हे 5 खाली येईल. हे x कटला, हे x कटला. 5 एक 5, 5 दुनी 10, 0. 20 त्रिक 60% एवढा नफा होईल. 8/5 म्हणजे 20 त्रिक 60% एवढा नफा होईल. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला.
लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पहा. असाच आहे. एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किंमतीच्या 4/3 पट आहे तर शेकडा नफा किती? एका वस्तूची विक्री जी किंमत आहे ती खरेदी किंमतीच्या 4/3 पट आहे तर शेकडा नफा किती? तर पहा, समजा खरेदी किंमत बरोबर x, मग विक्री किंमत किती होईल ह्याच्या? खरेदी किंमतीच्या 4/3 पट, हे 4/3 गुणिले x म्हणजे 4x छेदामध्ये 3 ही झाली विक्री किंमत. मग नफा काढा. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत किती आहे? 4x/3 वजा खरेदी किंमत x आहे. ह्याचा छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे. छेद समान केलं तर 3 येते. मग इथं काय होईल? 4x वजा 3x बरोबर याच्यातून हे x गेले, x/3. नफा काय झाला? x/3. आलं का लक्षात? मग आता आपल्याला काय करायचे? शेकडा नफा बरोबर नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत भागिले खरेदी किंमत. नफा किती आहे? x/3 गुणिले 100 भागिले खरेदी किंमत काय? x आहे. ह्या x न ह्या x ला भागलं, भाग गेला. 100 भागिले 3, 3 न जर भागलं तर 3 त्रिक 9, एक उरला, परत 3 त्रिक 9 दशांश दिला, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. मग नफा बरोबर 33.33%. 33.33% एवढा नफा असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे? पुढचा प्रश्न पहा. का अवघड आहे का? ह्याच्यामध्ये काहीच अवघड नाही. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह शिकायचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे? एका वस्तूची खरेदी किंमत विक्री किंमतीच्या 80% आहे तर शेकडा नफा किती? पहा, प्रश्न सोपा आहे. एका वस्तूची खरेदी किंमत ही विक्री किंमतीच्या 80% आहे तर शेकडा नफा किती? विक्री किंमतीच्या 80% आहे तर पहा काय करायचं? एकदम सोपा प्रश्न आहे. समजा विक्री किंमत बरोबर 100 रुपये. मग आता ह्या विक्री किंमतीच्या खरेदी किंमत काय म्हणते त्यानं? हे विक्री किंमतीच्या 80%. मग विक्री किंमत 100 आहे गुणिले हे च्या म्हणजे गुणिले 80% म्हणजे 80/100. हे शून्य कटले, हे शून्य कटले. खरेदी काय आली? 80 रुपये आली. खरेदी काय आली? 80 रुपये आली. मग आता तुम्हाला विक्री किंमत माहीत आहे, खरेदी किंमत माहीत आहे, त्याचा नफा काढा. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत 100 आहे वजा खरेदी किंमत 80 आहे. नफा काय झाला? 20 रुपये. पण प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हणले? शेकडा नफा काढा. मग शेकडा नफा बरोबर नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. आधी सूत्र लिहू आणि मग सूत्रामध्ये किमती ठेवू.
नफा किती आहे 20 गुणिले 100 भागिले खरेदी किंमत किती आहे 80 आहे. हे शून्य कटला हे कटला बे एक बे बे चौक 8 4 न भाग आला 4 दुनी 8 4 25 25% एवढा नफा होईल. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढा. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा. एका वस्तूची खरेदी किंमत विक्री किंमतीच्या 40% आहे तर शेकडा नफा किती. एका वस्तूची जी खरेदी किंमत आहे ती काय आहे विक्री किंमतीच्या 40 आहे. विक्री किंमत जेवढी आहे त्याच्या 40% खरेदी किंमत आहे. तर शेकडा नफा किती पहा. समजा सोपं आहे तोंडी आहे याचं उदाहरण. समजा आपण विक्री किंमत बरोबर 100 रुपये. मग आता 40% म्हणजे 100ला 40. मग खरेदी किंमत काय झाली हो 40 रुपये झाली. खरेदी किंमत काय झाली 40. किंवा आपल्याला काय म्हणले खरेदी किंमत विक्रीच्या पायीत काढू आपण. खरेदी किंमत बरोबर हे विक्री किंमतीच्या 40%. विक्री किंमत किती आहे 100. च्या म्हणजे गुणिले 40% म्हणजे 40/100. हे 100 कटलं 40 रुपये. ही काय झाली खरेदी किंमत. मग इथं तर आपल्याला 100 धरलं की त्याच्या 40% म्हणलं की 40 खरेदी आली. बरोबर आहे. मग आता नफा काढा. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत 100 आहे वजा खरेदी किंमत 40 आहे. नफा झालाय 60 रुपये. शेकडा नफा विचारले आपल्याला. शेकडा नफा बरोबर नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. नफा किती आहे 60 गुणिले 100 भागिले खरेदी किंमत किती आहे 40 आहे. का हे शून्य कटला हे शून्य कटला 4 1 4 4 दुनी 8 2 उरले 4 25. मग नफा किती होणार आहे 25% होते. म्हणजे 40 रुपयाची वस्तू 100ला विकायला म्हणजे 1.5 पटीलाच विकलेली आहे ना वस्तू. आलं का लक्षात. म्हणजे शेकडा नफा किती झाला 150 किंवा नफा 150%. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. एक वस्तू 5060 रुपयाला विकल्यास 10% नफा होतो. जर तीच वस्तू 4370 रुपयाला विकल्यास शेकडा नफा किंवा तोटा किती होईल पहा. एक वस्तू आहे 5060 रुपयाला विकल्यास 10% नफा होते. अगोदर काय करावं लागते विकल्यास 10 होते. तीच वस्तू 4370 रुपयाला विकल्यास किती नफा शेकडा किती नफा किंवा किती तोटा होतो. तर काय करायचं अगोदर खरेदी किंमत काढायचं म्हणजे आपल्याला लक्षात येते. मग काय होईल हे पहा. खरेदी किंमत 100 रुपये हे 10% नफा. नफा 10. मग त्याने 10% नफा घेतल्यावर त्याची विक्री किंमत काय झाली हो 110. बरोबर आहे. मग विक्री किंमत इथं विक्री किंमत काय दिली 5060. हे 5060ला विकल्यास त्याची खरेदी किंमत किती. मग हे 100 गुणिले 5060
भागिले 110 भागिले 110. हे शून्य कटला, हे शून्य कटला. 11 एक 11, 11 चौक 44. 50 मधून 44 गेले, 6 राहिले, पुढे 6 आहे, 66 झाले. 11 6 66. काय उरलं? 46 गुणिले 100 म्हणजे त्याची खरेदी किंमत किती आहे? 4600 रुपये त्याची खरेदी किंमत आहे. आलं का लक्षात? मग नंतरची विक्री किंमत आहे 4370 रुपये. ही नंतरची काय आहे? विक्री किंमत आहे. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल या खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी आहे. मग इथं काय झालाय हो? तोटा झालाय. किती झाला तोटा? 4600 वजा 4370. वजा बाकी करा. शून्यातून शून्य गेला 0, 10 मधून 7 गेले 3 राहिले, 5 मधून 3 गेले 2 राहिले, 230 रुपये तोटा झाला. किती झाला तोटा? 230 रुपये. मग आपल्याला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा विचारले. मग तोटा झाला तर शेकडा तोटा बरोबर तोटा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. शेकडा नफा काढत असतानाही भागिले खरेदी किंमत इथे आहे, शेकडा तोटा काढत असतानाही भागिले खरेदी किंमत इथे. किमती ठेवा. 230 तोटा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत किती आहे? 4600 रुपये. खरेदी किंमत काढली आहे आपण. 4600 रुपये खरेदी किंमत आहे. हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटला. 23 एक 23, 23 दुनी 46, बे एक बे, बे पंचे 10. मग तोटा बरोबर 5% किंवा शेकडा तोटा बरोबर 5 हे उत्तर असेल. तोटा किती असेल? 5% तोटा असेल. शेकडा तोटा बरोबर 5 आणि तोटा बरोबर 5%. आलं का लक्षात? काय अवघड आहे का हो दादा? काहीच अवघड नाही. किती सोपे प्रश्न आहेत. चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 10 रुपये डझन दराने खरेदी केलेली केळी प्रत्येकी 1.25 रुपयाला विकली तर या व्यवहारात शेकडा नफा किती झाला? पहा प्रश्न काय म्हणतोय. 10 रुपये डझन दराने खरेदी केलेली केळी 1.25 रुपयांना विकली प्रत्येकी, म्हणजे एक केळी 1.25 रुपयाला विकली तर या व्यवहारात शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती? अगोदर काय करू आपण? पहा का आहे माहित आहे का? या ठिकाणी खरेदी किंमत किती दिली आहे हो? खरेदी किंमत दिली आहे 1 डझन बरोबर 10 रुपये. मग आपण ह्याला असं लिहू 12 केळी बरोबर 10 रुपये. आलं का लक्षात? ही खरेदी किंमत आहे. मग आता त्याची विक्री किंमत काढा. विक्री किंमत बरोबर 1.25 रुपयाला 1.25 गुणिले किती केळी येतात? 12 केळी येतात. 12 न गुणा 12 पंचे 60 ला 0 हातचे आले 6, 12 दुनी 24 आणि 6 30, हातचे 3, 12 एक 12 आणि 3 15. 2 अंक सोडून दशांश म्हणजे 15 रुपये त्याची विक्री किंमत आहे. खरेदी किंमत किती आहे? 10 रुपये. विक्री किंमत किती आली? 15 रुपये. मग खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे म्हणून या व्यवहारामध्ये काय झाला? नफा झाला. विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत आहे 15 वजा खरेदी किंमत आहे 12. नफा किती झाला? 3 रुपये नफा झाला. नफा किती झाला? 3 रुपये नफा झाला. मग शेकडा नफा, शेकडा नफा बरोबर
नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. नफा किती आहे 3 गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. खरेदी किंमत किती आहे 10 रुपये. हे शून्य कटला, हे शून्य कटला, 3 10 30, 30% नफा झाला. शेकडा नफा बरोबर 30 आणि नफा बरोबर 30%. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढा. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. 2 प्रश्न घेऊ एवढे. का आहे? एका वस्तूवर शेकडा 10 नफा आहे आणि नफा 520 रुपये असल्यास त्या वस्तूची खरेदी किंमत किती? पहा, प्रश्न वेगळा आहे थोडासा. काय म्हणते प्रश्न? एका वस्तूवर शेकडा 10 नफा आहे, म्हणजे शेकडा 10 नफा मिळाला आणि ते नफा किती आहे 520 आहे. बरोबर आहे. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे? वस्तूची खरेदी किंमत किती आहे? तर काय होईल माहिती आहे का या ठिकाणी? आता हे शेकडा 10 म्हणजेच काय आहे? हे शेकडा 10 काय नफा आहे, म्हणजे 10% नफा झालाय. 10% नफा झालेला आहे. पहा, आपण काय करतो? खरेदी किंमत 100 असताना त्याला नफा किती 10% म्हणतो. बरोबर आहे. मग विक्री किंमत किती म्हणतो आपण? ही विक्री किंमत 110 रुपये झाली. पण आपल्याला इथं एवढंच महत्त्वाचं आहे, खरेदी किंमत 100 असताना त्याला 10 रुपये नफा झाला. मग ह्याची मांडणी आपण असं करू शकतो. खरेदी किंमत 100 रुपये असताना 10 रुपये नफा, तर 520 रुपये नफा असताना किती रुपये खरेदी किंमत? आलं का लक्षात? तिरकस गुणाकार 100 गुणिले 520 भागिले 10. हे शून्य कटला, हे शून्य कटला, काय राहिलं? 100 गुणिले 52 म्हणजे 5200 रुपये त्या वस्तूची खरेदी किंमत असेल. काय असेल? 5200 रुपये त्या वस्तूची खरेदी किंमत असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे हा. पुढचा आणि शेवटचा प्रश्न का आहे पहा. एक वस्तू 1200 रुपयास विक्री करून शेकडा 20% तोटा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? सोपा प्रश्न आहे. एक वस्तू 1200 रुपयाला विक्री केल्याच्या नंतर त्याला 20% तोटा झाला तर वस्तूची खरेदी किंमत किती? खरेदी किंमत 100 असताना त्याला तोटा झालाय 20, तर त्यानं विकलंय कितीला? 20 तोटा झाला म्हणजे विकलं 80ला. तर 1200 रुपयाला विकलेल्या वस्तूची खरेदी किंमत किती? तिरकस गुणाकार करा. 100 गुणिले 1200 भागिले 80. हे शून्य कटला, हे शून्य कटला, 8 1 8, 8 1 8, 12 मधून 8 गेले, 4 उरले, 40 झाले.
8 पंचे 40, 100 गुणिले 15 बरोबर 1500 रुपये त्या वस्तूची काय आहे, खरेदी किंमत आहे. आलं का लक्षात? का अवघड वाटला का हो? काहीच अवघड नाही, लय सोपे प्रश्न, एवढे सोपे प्रश्न. या ठिकाणी नफा तोटा हा घटक आपल्याला संपलेला आहे. यानंतर आपल्याला सरासरी घटकाकडे जायचं आहे. कुठं जायचं आहे? सरासरी हा घटक घ्यायचा आहे. आलं? चला या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.